1.5 कोटी लाडक्या अपात्र ठरणार। केवळ 80 लाख लाभार्थ्यांचंच ई-केवायसी पूर्ण। शासनाचे 25,000 कोटी वाचणार। लाडकी बहीण योजनेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर हळूहळू खऱ्या लाभार्थ्यांची संख्या समोर येऊ लागली आहे। लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर छाननी आणि घरोघरी जाऊन पडताळणी केल्यानंतर आता ई-केवायसीची अट शासनाने घातली आहे। मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी आढळल्यानंतर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलंय। मात्र तांत्रिक अडचणींचा फटका लाभार्थ्यांना बसतोय। एकूण लाभार्थी 2,40,00,000। 18 नोव्हेंबर आधी ई-केवायसी पूर्ण करण्याचं आव्हान। आतापर्यंत 80 लाख लाभार्थ्यांकडून प्रक्रिया पूर्ण। तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवली। प्रतिदिन 10 लाख ई-केवायसी करण्याची क्षमता। OTP न येणे, आधार लिंक संबंधी समस्या अशा कारणांमुळे अनेक महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत। महिला व बालविकास मंत्र्यांनी मात्र 1 कोटीच्या वर लाभार्थ्यांचं ई-केवायसी झाल्याचा दावा केलाय। सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। कारण लाडकीला आता ऑक्टोबरचा हप्ता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे। 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश आहेत। मंत्री आदिती तटकरेंनी आता लाभार्थ्यांना आवाहन केलेलं आहे। लाडकींसाठी खुशखबर आहे, ऑक्टोबरचा हप्ता उद्यापासून मिळणार आहे। मात्र जी ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याची सूचना राज्य शासनानं केलेली आहे। ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांचं लक्ष होतं। मात्र आता लाडक्या बहिणींसाठी राज्य शासनाने आनंदाची बातमी दिलेली आहे। लाडकीला आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे। त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। पैसे प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना आहे। अधिक काय माहिती? महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातली ट्विट करून माहिती दिलेली आहे। उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलेलं आहे। मात्र आता ही आनंदाची बातमी आहे, उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे। नोव्हेंबर हप्त्यासाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे। आता 1.5 कोटी लाडक्या बहिणी बाद ठरणार आहेत। 80 लाख लाडक्या बहिणींनाच नोव्हेंबरचा हप्ता आता यायला सुरुवात झालेली आहे। यादी आलेली आहे। नोव्हेंबरचा हप्ता आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आपले फोन चेक करा। 80 लाख लाडक्या बहिणीच पात्र झालेले आहेत। तुमचं नाव यादीत आहे का नाही कसं चेक करायचं सांगतो। सगळ्यात महत्त्वाची बातमी आलेली आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। कारण आताची सर्वात मोठी अपडेट आहे नोव्हेंबर महिन्यासाठी जो हप्ता वितरित करण्यात येणार आहे। त्यावेळेस आदिती तटकरे मॅडमांनी आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे की किती लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत। 1.5 कोटी लाडक्या बहिणी आतापर्यंत त्यांनी केवायसी केलेली आहे असं सांगितलेलं आहे। 80 लाख लाडक्या बहिणींना इथं बाद होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। कारण लाडक्या बहिणींना आता 18 नोव्हेंबर पूर्वीच हे काम करायचं आहे। आज आहे 7 नोव्हेंबर, लक्षात घ्या 10 दिवसात तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे। ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला ई-केवायसी करायची गरज नाही, तर त्यांचा हा चुकीचा आहे। सरकारनं पुन्हा पुन्हा सांगत आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेची केवायसी केल्याशिवाय आता हप्ता देण्यात येणार नाही। परंतु मला असं वाटतं की नोव्हेंबरचा हप्ता जो आहे त्यासाठी केवायसीची गरज नाही। आपल्याला जो डिसेंबरचा हप्ता येईल त्यासाठी केवायसीची गरज असणार आहे। कारण नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला आता लवकरच मिळणार आहे। आजपासून त्याची सुरुवात होऊ शकते। कारण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तुम्हाला माहिती आहेत पुढच्या महिन्यात आहेत आणि तिथं जर आपण बघितलं तर त्याच्या अगोदरच जसं गेल्या वर्षी सुद्धा आपण बघितलं की निवडणुकीच्या अगोदरच आपल्याला पैसे मिळाले होते।
बरोबर. तसंच ह्या वर्षीसुद्धा आपल्याला निवडणुकीच्या अगोदरच हे पैसे मिळणार आहेत, कारण परत तुम्हाला पैसे वाटप करता येत नाहीत, तिथं कायदा लागतो. त्यामुळं निवडणुकी अगोदरच हे पैसे सरकारला तुम्हाला द्यावे लागतात. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता हा टेन्शन घेऊ नका, नोव्हेंबरचा हप्ता येईल, परंतु 18 नोव्हेंबरपूर्वी तुम्हाला KYC करणं बंधनकारक असणार आहे. आत्ताची सर्वात आणि महत्त्वाची अपडेट ही मी तुम्हाला देत आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कारण अशी माहिती आपल्याला कोणीही देणार नाही. ही खरी माहिती आहे की तुम्हाला 18 नोव्हेंबर अगोदरच KYC करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल भरपूर आम्हाला प्रॉब्लेम आहेत दादा, OTP येत नाही, काय आमची वेबसाईटच चालत नाही, तर टेन्शन घेऊ नका. ह्याच्या संदर्भात आपण पुढे सांगितलेलं आहे, सरकारपर्यंत लवकरच ही बातमी जाईल आणि ती सरकारची जी 18 नोव्हेंबरची तारीख आहे ती 30 नोव्हेंबरपर्यंत व्हावी अशी माझी विनंती आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना भरपूर प्रश्नांना तिथं सामोरं जावं लागतं आहे. जसं की पत्नी आणि वडील यांचं काय करणार, पती आणि वडील यांचं काय करणार, त्यांचं हयात नाही आहे तर त्यांना त्यांच्या अगोदर त्यांच्या वतीने कोणाचं आधार नंबर टाकायचा ह्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. तर सरकारने ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, कारण ज्या लाडक्या बहिणींना तिथं वडील किंवा पती नाही तर त्यांनी काय करायचं, कोणाचा आधार नंबर टाकायचा हा एक मोठा प्रश्न आहे. आणि OTP सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना अजूनही येत नाही, कारण तिथं वेबसाईटला जर आपण बघितलं तर त्याची क्षमता आता वाढवलेली आहे. एक सर्व्हर त्याचे वाढवलेले आहेत, पहिले सर्व्हर कमी होते त्यामुळं जास्त वेबसाईट दररोज रिक्वेस्ट घेऊ शकत नव्हती. तिथं काही मोजक्याच लाडक्या बहिणींची KYC होत होती, परंतु आता 10 लाख लाडक्या बहिणींची रिक्वेस्ट तिथं दररोज घेतली जाऊ शकते KYCसाठी. त्यासाठी त्यांनी सर्व्हरची सुद्धा वाढवलेली आहे. आता सरकार लवकरच ह्याच्या संदर्भात सुद्धा वडील आणि पती ह्या संदर्भात सुद्धा निर्णय घेईल आणि मला असं वाटतं की हा निर्णय योग्य पद्धतीने घेतला जाईल, कारण बघा भरपूर हा मोठा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींचं नावं आहेत, कसं चेक करायचं, आपल्याला सगळ्यात सोपं सांगतो. लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जो KYCचा ऑप्शन आहे, KYCचा ऑप्शनवरती जाऊन क्लिक करायचं आणि आपला आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकला आणि जर तुम्हाला OTP आला तर तुमचं नाव यादीत 100% आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही, काही घाबरायची गरज नाही. तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येईल, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे येतील, तुम्हाला ऑक्टोबरचा हप्तासुद्धा आलेला असेल. आता कोणाकोणाला ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे या सगळ्यांनी कमेंट्स करायचं आहे, कारण हप्ता आला का, हो हप्ता आला असं लिहायचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल तर त्यांनी मोबाईल ॲप्लिकेशन चेक करा. काही वेळा मेसेज येत नाही, परंतु खात्यात पैसे डायरेक्ट जाऊन पडतात, तर त्यावेळेस खातेसुद्धा आपलं चेक करणं अतिशय गरजेचं आहे. प्रामुख्याने बघा आज 12 जिल्ह्यांमध्ये हे जे काय आहे ते सुरुवात होऊ शकते आणि 5 ते 10 बँकांमध्ये पैसे येऊ शकतात. त्यामुळं सतर्क राहा, सारखं आपला मोबाईल चेक करत राहा, KYCसाठी प्रयत्न करत राहा. लवकरात लवकर आपली KYC पूर्ण होईल ह्याची खात्री बाळगा, कारण लक्षात घ्या नोव्हेंबरचा हप्ता येईल, परंतु डिसेंबरसाठी तुम्हाला हा KYC करणं बंधनकारक राहील. त्यामुळं काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत